वादग्रस्त मुनी निलेशचंद्र आणि जैन आंदोलक योगेश पांडे यांच्या संवादाची एक क्लिप व्हायरल झाली आहे आणि ज्यात जैन आंदोलक निलेश पांडेंनी निलेशचंद्र हे कोणत्याही पक्षाच्या सांगण्यावरून राज्यामध्ये तणाव निर्माण करत असल्याचा आरोप करतात। पाहूया। आम्हाला सगळ्यांना त्रास होतो ना। ऐका मला, आता हे आपलं पांढरी पट्टी तुमचं जे धर्मामध्ये आहे समजा, तर ते आपण आतमध्ये मला देशपांडेंना आपल्याला जैन जिहाद म्हटलं। जैन जी आपल्या जैन धर्माच्या देशपांडे नाही बोलला, हा बोलला। कोण बोलला? तो हा बोलला तुमचा तो वेद पाठक बोलला। त्याच्यावर गुन्हा दाखल करा ना तुम्ही, त्याच्यावर गुन्हा दाखल करा ना। मी काय म्हटलं, हा पण बोलला। आपण नाही चुकलं पाहिजे। तुम्ही चुकलं होतं माहिती का? तुम्ही मला सांगा, तुम्हाला कुठला खरं सांगा, तुम्हाला म्हणून मला बोला लागते ना। मला सांगा, खरं सांगा, तुम्हाला कुठला राजकीय पक्ष काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतो? तुम्ही पक्षाचा नाहीये। मग काय बोलतो? मी कोणीही राजपक्षाचा नाहीये। नाही पण काय होतं, माझ्याबद्दल किती कोण लिहिले? नाही मी लिहितो ना, मी लिहिलं तुमच्या विरुद्ध। आता तुम्हाला माहिती का, अतिशय चुकीचं, तुमचे काही घेणं नाही देणं नाही। तुम्हाला माहिती का, बाकीच्या 20 लाख लोकांना इथं शिवाय खावं लागतंय। तुम्ही मी काय म्हटलं, नाही विचार नाही, लोकांना शिवाय खावं घालायला लागतंय। मला एक सांगा, तुम्ही बघा ना, तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हीच का बोलता? बाकीचे कोणी मुनी बोलत नाही, पण तुम्ही लोकांच्या शिवाय दम नाही आहे ना। अरे दमचा साधू मध्ये दम नाही आहे। तुम्ही दमचा काय विषय आला? तुम्ही दीक्षा घेतलेले लोक आहे, तुम्ही दम, आम्ही दम दाखवू ना। आम्ही काय म्हणजे आमच्या मंदिरावर कोणी आक्रमण करत, आमच्या जैन मंदिरावर आक्रमण करत, आमच्या बावन कबूतरखाने बंद करून आम्ही बोलणार नाही का? कबूतर खाण्याचं काय मला समजत नाही। तुम्ही एकटेच काय तुम्ही हे करताय? सगळं झालं ना तो विषय, आणि तुम्ही फक्त कबूतर म्हणता। मग बाकीच्यांनी काय केलं? कोंबड्या वाकऱ्यांनी हे विषय कुठं तुम्हाला हात जोडून आता विनंती करतो, तुम्ही नका प्रक्षोभक। काय होतं, सगळं वातावरण खराब करून राहिलं तुम्ही, माहिती का? अहो सगळं कुठं काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही मला सांगा, तुम्ही नीट समजून सांगा ना। जैन धर्म समजून सांगा। निलेश मुनी पोहोचेल रक्षा करणं मला। माझं तर कोणी किती लेखले पांडेजी, तुम्ही माझा जैन समाज माझ्यासोबत आहे ना। मी तुमच्या सोबत नाही, मी धर्मासोबत आहे, जैन धर्माच्या सोबत। मी 24 तास मी जैन धर्माचं काम करत होतो। माझ्या जैन धर्म एवढा विवाद केला, का बरं बोलत नाही तो? मंगल प्रभात कुठे गेला? त्याला जाऊन विचारा ना सगळ्या गोष्टी। तुम्ही मला सांगा ना, या सगळ्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला सांगा की तुम्ही सगळ्यांना या सगळ्या गोष्टी माहिती का? सरळ माझा तुमच्यावर असा आरोप आहे ना, की सरळ तुम्ही कुठल्या तरी राजकीय पक्षासाठी काम करताय। बघा, काही फरक पडणार नाही। तुम्ही मला सांगा ना, किती काय काँग्रेस गेलं, काँग्रेस जाऊ दे तिकडे, काँग्रेसची काही घेणते नाही आम्हाला। आपण कुठल्या पक्षाचे नाही, आपलं तुम्ही बघा। आम्ही कुठल्या राष्ट्र धर्माचं काम आहे, आम्ही सुद्धा राष्ट्रधर्माचं आहे। माझं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचं माझं चांगलं कार्य आहे। जो माझ्या धर्माला जर शिव्या देत असेल, माझ्या धर्माला जर पण त्याची ना पद्धत आहे। तुम्ही ना मेहरबानी करून, काय होतं, सगळं वातावरण गडूळ राहिलं। नाही, आमच्या जैन धर्माला शिव्या मी आणि तुमच्या मारवाडी, गुजराती, शाकाहारी, मांसाहारी हा विषय वेगळा आहे, आणि जैन धर्म हा कम्प्लीट वेगळा विषय आहे। आता होतं काय, तुमच्या बाकीच्या गोंधळामुळे जैन धर्माला शिवाय बसताय। तुमचा काय असं सगळं जैन धर्माला काही शिवाय पडत नाही। माझा धर्म माझ्या संग आहे। लोक धर्म तुमच्यामुळे आम्हाला धर्माला शिवाय तुम्हाला मी तुम्हाला ओळखतो पांडेजी। याचा विवाद करणारा मेन विलन आहे मंगल प्रभात लोढा आणि जैन धर्मगुरू नय पद्मसागरजी। हा विवाद त्याने, तुम्ही जर याला भेटताल ना, तुम्ही उद्धव साहेबांना, राज साहेबांना, त्याच तुम्ही जर मराठी माणसाची मुद्दा मी टाकला, राज साहेबांचा प्रशंसा मी केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।